बाय. नमस्कार. मी आज आमरस करून दाखवणार आहे आंब्याचा. त्यासाठी आंबे घेतले, हे बघा दाखवते तुम्हाला. हे आंबे चांगले स्वच्छ धुवून सुकं पुसून घेतले. अशा सुरकुत्या पडलेले आंबे असं घ्यायचे, हे बघा. आणि मी असा चालू म्हणजे आता करायचा ना खायचा असा नाही रस बनवणार आहे. आमरस असा टिकाव असा बनवणार आहे. ठेवायचा भरून काढून. हे आंबे कसले घेतलेस तू? हे आंबे हापूस आंबा आहेत, रायगड कुठं आंबा आहेत. ते काळा पडत तो रस म्हणतात. काळा पडत नाही असा. अशा भांड्यातला रस नाही का काळा पडत. लोखंडाचं भांडं असलं किंवा दुसरा कसले धातू असलं भांडं तर काळा पडेल रस. अशात नाही काळा पडत. बघा असं सोलून घ्यायचे, मग त्याचा गर काढून तो पातळ करायचा रस त्याचा. हा बघा आता असा गर काढून घेणार मी पुरा चमच्याने. हे बघा ही साखर मी आता ही मिक्सरला लावून घेतली. ह्याच्यात काय वेलची टाकली, त्यासाठी मी साखर बारीक केली, वेलची बारीक होत नाही म्हणून. आणि हा आंबा मी आता अगर काढलाय तो मिक्सरलाच लावून घेणार आहे. काळा वगैरे काय पडत नाही मिक्सरला लावला तरी. बघा मी दाखवीन आता तुम्हाला. आंब्यात जर दूध वापरलं ना तर शरीराला चांगलं नाही, ते हानिकारक असतं, पचायला जड असतं ते. दूध नाही वापरायचं कधी आंब्यात. विरोधी अन्न होतं ना. हां, दूध नाही वापरायचं कधीच. त्या बघा मी आता मिक्सरला लावून घेतलाय. त्या गर काढला तो बारीक करून. काय काळा वगैरे पडत नाही, काय नाही. त्या बघा हे आता वेलची ना साखर जी बारीक केली ना ते याच्यात टाकणार आहे. हे बघा याच्यात मी पाणी वापरलं नाही, दूध नाही, काय नाही, फक्त वेलची ना साखर. हे मी आता कढून घेणार चांगलं. हा बघा थोडासा मी गूळ टाकणार आहे चवीपुरता.
गुळाची ना साखरेची चव निराळी असते. या गुळानं आणखीच चव चांगली येते, सुगंध येतो त्या रसाला आंब्याचा. थोडासा गुळ टाकला आहे बघा. आता कडवणार मी. आता चांगला कडवून थंड करायचा आणि काचेच्या बरणीत बाटलीत भरून ठेवायचा. 6 महिने चांगला टिकतो. आणि गरम केल्याने कुठलाही म्हणजे स्वाद त्याचा बिघडत नाही. आंब्याचा स्वाद काय नाही कधीच काय नाही नाही बिघडत. केशर वगैरे असेल तर त्याचा स्वाद केशरचा बदलतो, पण हे आंब्याचा कधी स्वाद बदलत नाही. हा कसा लहान मुलाला आपण डब्यातून देऊ शकतो, शाळेत पण चपाती बरोबर. आपण या कसा या देतो ना आपण, या आणून काय तो तांबडा जाम 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 टोमॅटो सॉस, टोमॅटो सॉस तसा या डब्यातून देऊ शकतो भरून ठेवून. 6 महिने अगदी ठेवला तरी तो फ्रीजमध्ये ठेवायची पण गरज नाही, काय नाही. असा पॅक बाटलीत भरून ठेवायचा काचेच्या, असं कडून. म्हणजे हा आमचा अनुभव आहे. आम्ही ठेवलेला आहे आणि वापरलेला आहे. हां 6 महिने. हा लगेच करून खाण्यासाठी नाही मी बनवित आहे. हां तुम्ही घ्याल तेव्हा त्यात पाणी मिक्स करू शकता. नाही कशाला थोडंफार पाणी, म्हणजे करायची गरज नाही. पाणी नाही. पण कोणाला जर सरबत सारखा प्यायचा असेल किंवा काय, नाही हा घट्ट राहणार, अजून घट्ट होणार तो कडवून. थंड झाला की आणखी घट्ट होणार. मग तो बरणीत भरून ठेवायचा. पाणी टाकून पिऊ शकतात ना, म्हणजे सरबत सारखं करून. काळा पडत नाही, काय नाही म्हणतात. काळा पडतो, मिक्सरला लावला की काळा पडतो, असा तसं काही नाही त्याचा. काळा कसा पडत. कडू दे चांगला. आता त्या बघा, आता चांगला असा कडपर्यंत ढवळीत राहायचा. असं 10-15 मिनटं कडवायचा चांगला. कडून झाल्यावर मग थंड करायचा. थंड करून बरणीत भरायचा. हा बघा, हा घट्ट होणार अजून. हा बघा, आता कडून झाला या. आता थंड करायला ठेवणार. थंड झाला या काचेच्या बरणीत भरून ठेवणार. थंड झाल्यानंतर थंड झालं पाहिजे. हां एकदम थंड होईल तेव्हा. त्याच्यात तरी पाणी ठेवून पाण्यात थंड करून देणार. ही बरणी घेतली आहे. ही काचेची बरणी आहे, ह्याच्यात भरून ठेवणार. हा बघा, आपला आमरस तयार झाला. आता या बरणीत काचेच्या मी असाच भरून ठेवणार आहे बघा. मी काचेची बरणी सुद्धा स्वच्छ धुवून सुकी करून घेतली. सुकी करून म्हणजे थोडीशी गरम करून जरा हलकी निर्जंतुकीकरण करून घेतले. तुम्हाला मध्ये मध्ये गोळे दिसतील, पण ते राहिले तरी ते चांगलेच लागतात. ते काही खराब होणार नाही. ते कडला आहे पुरण पूर्ण गरम. आणि वेलची दिसते, काळा पडला नाही, काय नाही बघा. काळा पडला काय तुम्ही सांगा कमेंट करून. हां हां. दुसऱ्या तिसऱ्या भांड्यात मी ओतला नाही, असाच बरणीत भरून ठेवला. चमच्याने काढून हा बघा, आपला आमरस तयार झालाय. कसा झालाय हर्षल आमचा खाऊन दाखवतोय. कसा आला तो कमेंट करून सांगा. बोल आता सांग. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय करा. टाटा. बाय बाय. हां.